कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील खडके वाक्य संस्था संचलित सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालयात शिक्षक नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज संस्था चालक शिवाजी लावरे यांच्या विरोधात मूक निषेध मोर्चा काढला। पुस्तक आहेत पण शिक्षक नाहीत अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शाळेपासून मारुती मंदिरापर्यंत फलक घेऊन शांततेत आंदोलन केलं। या शाळेत 8वी 9वी आणि 10वीच्या वर्गांना गणित, विज्ञान आणि हिंदी या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक नाहीत। शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटूनही शिक्षक नेमले गेले नाहीत। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांनी अनेकदा शिक्षकांची मागणी केली, मात्र संस्था चालक लावरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत शाळेत येणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। या शाळेची स्थापना स्वर्गीय खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रेरणेतून झाली असून गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ती सुरू करण्यात आली होती। मात्र शाळेच्या व्यवस्थापनातील हस्तांतरणानंतर अडचणी सुरू झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे। पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना माहिती मिळताच केंद्रप्रमुख भांड यांनी शाळेला भेट दिली, मात्र संस्था चालकांच्या मनमानीमुळे कोणताही तोडगा निघाला नाही। उक्कडगावसह आसपासच्या आपेगाव, खामगाव, पडेगाव, शिरसगाव आदी गावातील शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। शासनाकडून शिक्षक मंजूर असूनही प्रत्यक्षात शिक्षक का हजर नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे। शिक्षकांच्या अनुपस्थितीचा प्रश्न त्वरित सोडवण्यात आला नाही तर पालक व विद्यार्थी उक्कडगाव ते कोपरगाव पंचायत समितीपर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। शिकतो माझे आई वडील शेतात कष्ट करून मला शाळेत पाठवतात, परंतु इथं शिक्षकच नाही आम्हाला शिकवायला आणि आम्ही नुसतं येऊन बसतो। कारण घरून आम्हाला पाठवताना आम्ही इथं येऊन जर काही करीत नसलो तर मग आमच्या शाळेत येऊन काय उपयोग। शिक्षक झाले 2 महिने शाळा उघडून आम्हाला शिक्षक नाही अजूनही। आम्ही गट शिक्षणाधिकारी व संस्था चालक ते शिक्षक पाठवीपर्यंत आम्ही काय शाळेत येणार नाही। 9वीची विद्यार्थिनी अक्षरा बोठे, मी शिरसगाव येथून बसने शाळेत येते। इथे मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राजगुरू सरांची रिटायरमेंट झाली आणि आता ऑगस्ट महिना 1 दिवसांनी सुरुवात होणार आहे, तरी अजून आम्हाला हिंदीला 3 क्लासला पण शिक्षक नाहीये। आम्हाला क्लास टीचर नसल्या कारणाने शेख सर यांनी आम्हाला हिंदी शिकवत्या आणि 2 क्लासला तर हिंदीला शिक्षकच नाहीये आणि सायन्सला 3ही क्लासला शिक्षक नाहीये। आम्हाला लवकरात लवकर 3 शिक्षकांची खूप सारी गरज आहे। आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर शिक्षकांची गरज तर नक्कीच असणार। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान कशासाठी लिहिलं तर सगळ्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी, आणि आम्हाला आमचा मूलभूत हक्क पाहिजेत। कलम नंबर 21 या अनुसार आम्हाला आमचा मूलभूत हक्क मिळालाच पाहिजे आणि तो आम्ही मिळवल्याशिवाय इथनं आंदोलन सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन काढलेलं आहे ते आम्ही थांबवणार नाही। आम्हाला जोपर्यंत प्रशासन इथे येऊन आम्हाला आश्वासन देत नाही की आम्ही तुम्हाला शिक्षकांची पूर्तता करू, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबवणार नाही। धन्यवाद। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सांगायचे की 8 दिवसांनी शिक्षक येतील, पण अजूनपर्यंत काय आमचे शिक्षक आले नाही। आमचं 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे, पण तरी अजूनपर्यंत त्यांनी शिक्षक बोलवले नाही। आमचे पालक येतात पण ते त्यांना आश्वासन देतात आणि निघून जातात ते। मग तरी अजूनपर्यंत आम्हाला शिक्षक मिळालेले नाही। ही आमची समस्या खूप मोठी आहे। आमचं 10वीचं साल हे खूप महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा काढत राहू आणि आम्ही शाळेत हजर राहणार नाही। नमस्कार, मी ईश्वर प्रल्हाद मगर, शालेय व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष आहे। तर जून पासून शाळा चालू झालेली आहे आपली। आम्ही वारंवार पालकांचा मेळावा घेऊन, बैठक घेऊन आणि इतरत्र सगळं निवेदन शाळेचे मुख्याध्यापक त्यांना दिलेले आहे, परंतु त्यावर 2 महिने झाले मीटिंग घेऊन। तर 1 महिना 28 जूनला आम्ही मीटिंग घेतली होती। त्या मीटिंग मध्ये फक्त ते म्हणले की आम्ही शिक्षक देऊ, पण अजून महिना झाला तरी शिक्षक कुठल्याही प्रकारे शिक्षक नाही। आणि ही मुलं आज बघा, सर्व मुलं आज मारुती मंदिर उक्कडगाव येथे सगळे जमा झाले। त्या मुलांचं म्हणणं आहे का जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जात नाही। आणि याला जबाबदार कोण? या मुलांची जबाबदारी कोण घेणार? यांचं भविष्य आहे।
शाळेचे जे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक आहे त्यांनी निवेदन देऊन बी जे शाळेचे संस्थापक अध्यक्ष कोण आहे ते तर ढोकून सुद्धा पाहायला तयार नाही इथं. आणि या मुलांची समस्या काय आहे त्यांनी विचारलं पाहिजे, खरं आहे की नाही. आणि जे शिक्षक जे येणार आहे त्यांचे लवकरात लवकर नियोजन करावं त्यांनी. महिने झाले सरासरी, पण तरी अजून त्यांना तिथं 3 का काय शिक्षकाची कमतरता आहे. आणि त्यामुळं मग त्या मुलांचं भविष्य कसं घडणार. याच्या अगोदरचा जो समजा इतिहास होता तर याच्या अगोदर ती शाळा चांगली टॉपला होती, परंतु आता मध्यंतरीच्या कालामध्ये शिक्षक नाही. शिक्षक नसल्यामुळे त्या मुलांचं फार भविष्य खराब होण्याचे चान्सेस आहे. आज जर 10वीचा वर्ग आहे समजा, जर एखाद्या मुलाचा एखादा विषय जर गेला तर याला जबाबदार कोण राहणार आहे. तर माझी अशी विनंती आहे शासनाला का आपण इथं त्वरित शिक्षक नेमावे, नाहीतर आम्ही पंचायत समितीच्या गेटवर यांना सर्व उपोषणाला बसण्यास तयार आहे.